नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर टाकू त्या ग्रुपवर तुम्हाला इन्फॉर्मेशन फ्री मध्ये मिळेल। त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन करा लिंक। ओके, तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया। 2 ते 3 दिवसापासून आपला व्हिडिओ आलेला नाही आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, बरोबर आहे। OMR शीट आल्यानंतर, कारण मी सुद्धा 2 ते 3 दिवस आउट ऑफ कंट्री असल्यामुळे सर्व गोष्टी ह्या पॉसिबल झालेल्या नाहीत। ओके, आता बघा, जी काही आन्सर की जेव्हा रिझल्ट जेव्हा परीक्षा झाली नीटची, बरोबर आहे, जेव्हा नीटची परीक्षा झाली त्याच दिवशी त्याच रात्री किंवा दुसऱ्या दिवशी 99% विद्यार्थ्यांनी नीटचा स्कोर हा त्यांचा चेक केलेला आहे टेंटेटिव्हली, ज्या क्लासेसचे आन्सर की आहेत त्यानुसार, बरोबर आहे। पण त्यानुसार आन्सर की जी काय आहे त्यांची चेक केली, कोणत्या विद्यार्थ्यांना 400 मार्क्स यायचे, 500 मार्क्स, तसे तर त्यांच्या अपेक्षेनुसार फार कमी स्कोर यायचा, बरोबर आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज की जी ही आन्सर की आहे ही एमटीची आन्सर की नाहीये, ऑफिशियल आन्सर की नाहीये, बरोबर आहे, तर त्याच्यामुळे आपला स्कोर हा कमी दिसत असेल आपल्याला। जेव्हा एमटीची आन्सर की आता 2 दिवसापूर्वी आली, तर ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसच्या आन्सर कीवर 400 मार्क्स पडायचे, 300 मार्क्स पडायचे, त्यांचा काही 50, 60, 100, 150, काही विद्यार्थ्यांना 300 मार्क कमी झाला, काही विद्यार्थ्यांना 500 स्कोर यायचा, त्यांचा काही 150 आणि 200 वर आला, तर तो स्कोर वगैरे कमी झालेला नसतो। तर यावर एकच उपाय आहे की त्या विद्यार्थ्यांनी ती जे काही आन्सर की आहे, बरोबर आहे। आता बरेच विद्यार्थी काय करतात, जेव्हा क्वेश्चन पेपर असतो, आन्सर की आहे आणि क्वेश्चन पेपरवर जेव्हा मल्टिप्लाय म्हणजे 4 गुणिला जे काही जेवढे क्वेश्चन आपले बरोबर आहेत तेवढे, आणि बरेच विद्यार्थी काय करतात, जे मायनस आहे जेवढे त्यांनी रॉंग केले तेवढे मायनस करत नाही, त्यामुळे त्यांचा स्कोर जो आहे हा आपल्याला नंतर कमी दिसतो जेव्हा रिझल्ट लागतो किंवा जेव्हा ऑफिशियली येते, किंवा विद्यार्थी जे काय आहे ते चेक करण्यामध्ये जी काही नीटची हे आहे पेपर आहे तो सॉल्व्ह करण्यामुळे त्यांची चुकी झाल्यामुळे तो स्कोर तसा दिसतो, बरोबर आहे। आता जेव्हा OMR शीट आली तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज असतो की सर एखाद्या वेळेस रिझल्ट लागला, मागच्या वर्षी सुद्धा असा प्रॉब्लेम झाला, रिझल्ट लागला, सर एमटी जी आहे एमटीने आम्हाला कमी स्कोर दिलाय, आमचा एवढा स्कोर आहे असा आहे, तर त्याच्यासाठी सर्व प्रूफली एमटीए काय करते, जी एजन्सी आहे तर ती तुमचा जो स्कॅन पेपर आहे तुमचाच आहे, त्यामध्ये तुमची सिग्नेचर असेल सर्व गोष्टी, तर तुम्ही कसा पेपर सॉल्व्ह केला, किती क्वेश्चन हे केले, त्यामध्ये सर्व क्लेरिफाय तुमचा स्कॅन पेपर तुम्हाला देते, तर त्याच्यामुळे चुकी होण्याचा उद्देशच नाहीये, आपणच पेपर सॉल्व्ह केलेला नसतो, आपणच कुठेतरी चुकी केलेली असते, तर त्या उद्देशाने आपला स्कोर हा कमी येत असतो, बरोबर आहे। आता तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल, कमी जर स्कोर आला असेल तर घाबरून जाऊ नका, OMR शीट नुसार कमी स्कोर येतोय आणि आन्सर की नुसार जास्त यायचा, बरोबर आहे, तर घाबरू नका, कारण की या वर्षी रिझल्ट जो आहे हा खूप कमी प्रमाणात लागणार आहे आणि विद्यार्थ्यांना स्कोर एवढा कमी आलेला आहे की काही विद्यार्थी हे म्हणजे जे क्वालिफाय विद्यार्थी व्हायचे ते क्वालिफाय सुद्धा झालेले नाहीत। आता क्वालिफाय विद्यार्थी झालेले नाही, 99% खूप जास्त विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाही, मग ते विद्यार्थी आणि त्यांचे जे पॅरेंट्स आहेत मला सतत कॉल येतात, सर माझ्या मुलाचा माझ्या मुलीचा नीट आन्सर की नुसार जे आहे त्याचा स्कोर जास्त यायचा, पण OMR शीट आली, आम्ही चेक केला तर डायरेक्ट आम्ही क्वालिफाय सुद्धा होत नाही, मग आता काय करायचं। घाबरून जाऊ नका, तुम्हाला स्कोर कमी आला म्हणजे क्वालिफाय क्रायटेरिया हा कमी होणारच आहे, हे 100% नाही, मी 110% सांगू शकतो की क्वालिफाय क्रायटेरिया कमी होणार आहे, बरोबर आहे। SC ST OBC चा एक कमीत कमी 108 105 ते 108 होईल, आणि ओपन EWS आहे त्यांचा 130 ते 132 पर्यंत येईल, किंवा यापेक्षा सुद्धा 5 ते 10 मार्कांनी हा कट ऑफ कमी होईल। तर ज्या विद्यार्थ्यांना 100 110 95 90 प्लस मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांनी घाबरू नका, क्वालिफाय क्रायटेरिया 100% कमी होईल, कारण रिझल्ट हा कमी लागणार आहे आणि विद्यार्थ्यांना जो स्कोर आहे तो फार कमी स्कोर आलेला आहे। आता जरी नाही झाला 100% तर आताच क्वालिफाय क्रायटेरियाच कमी होईल, जरी आता नाही झाला तरी सुद्धा नंतर ज्यांना BMS BHMS करायचं शेवटी त्यांना सुद्धा जो क्वालिफाय क्रायटेरिया आहे हा कमी होत असतो। मागच्या वर्षी सुद्धा SC ST OBC ला 87 आणि ओपनला हा 112 क्वालिफाय क्रायटेरिया एवढा आलेला होता, बरोबर आहे। तर यामध्ये काही चिंता करू नका, काही घाबरू नका, जरी स्कोर कमी आला तर एक वेळेस आमच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा, किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये सर्व नंबर आहेत त्यावर जाऊन कॉन्टॅक्ट करा, तुमचं सर्व व्यवस्थित मार्गदर्शन करून तुम्हाला समाधान केलं जाईल, जी काही तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थित आहे तुमच्या स्कोर नुसार
तीच तुम्हाला दिल्या जाईल। आता जरी क्वालिफाय झाले आणि कमी स्कोर येत असेल तरी सुद्धा चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला कमी खर्चात कसं ऍडमिशन करता येईल यावर आपलं सर्व लक्ष राहील। ओके, हा जर खरंच व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल। आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही मी महत्त्वाची अपडेट टाकू ती नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।